विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आपण ज्या विषयाची व्हिडिओ बघणार आहे त्या विषयाचं नाव आहे आपल्या फायनान्शियल अकाउंटिंग. 11th आणि 12thमध्ये तुम्ही 11th आणि 12thमध्ये या ठिकाणी तुम्ही जे अकाउंट बघितलं त्या अकाउंटचं नाव होतं बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. फर्स्ट इयरला तुम्ही जे अकाउंट शिकणार आहे त्या अकाउंटचं नाव आहे फायनान्शियल अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या एकंदरीत 3 ब्रांच आहेत. त्यातली पहिली ब्रांच आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरी ब्रांच आहे कॉस्ट अकाउंटिंग आणि तिसरी आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्यापैकी फर्स्ट इयरमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग शिकणार आहोत. सेकंड इयरमध्ये कॉस्टिंग हे स्पेशलमध्ये असणार आहे आणि MCOMला गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकायचं आहे. तर बघूया सगळ्यात पहिल्यांदा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये कुठले कुठले टॉपिक येते आपण पहिल्यांदा बघू आणि मग आपल्या त्या टॉपिककडे आपण वळू. सगळ्यात पहिल्यांदा पहिला टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड प्रिन्सिपल्स आणि नवीन ट्रेंड्स काय अकाउंटिंगमध्ये, असं पूर्ण टॉपिकचं त्या नाव आहे अकाउंटिंग कन्सेप्ट प्रिन्सिपल्स अँड इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. सेकंड टॉपिकचं नाव आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याचा अर्थ पीस म्हणजे तुकडा, पिसमिल म्हणजे तुकड्या तुकड्यांनी आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप, ऑफ कॅश म्हणजे पैशाची तुकड्या तुकड्यांनी केलेली वाटप, हे पिसमिल डिस्ट्रीब्युशनचा अर्थ होतो. तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. त्याला शॉर्टकटमध्ये सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतात. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे अकाउंटिंग लिहिण्याची एकल पद्धत, म्हणजेच जे अकाउंट कंप्लीट नाही त्याला म्हणतात इनकम्प्लीट. मग इनकम्प्लीटमधून आपण कंप्लीट कसं करायचं ते या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि चौथ्या टॉपिकचं या ठिकाणी नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लॉज अँड अकाउंटिंग. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे या ठिकाणी की नवीन जो टॅक्स आहे GST नावाचा, हा GST नावाचा टॅक्स या ठिकाणी या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचा आहे. तसे पहिल्या सेमिस्टरमध्ये एकंदरीत आपल्याला 4 टॉपिक्स या ठिकाणी कंप्लीट करायचे. त्यापैकी पहिला जो टॉपिक आहे तो पूर्णपणे थेरॉटिकल आहे, तो आपण बघूयाच. कारण सेकंड टॉपिकमधल्या काही कन्सेप्ट तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये, पण त्याच्या अगोदर आपण सेकंड टॉपिक या ठिकाणी बघणार आहे आणि त्या सेकंड टॉपिकचं नाव आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तो आपण पहिल्यांदा बघूया. याचं रिझन असं आहे की 12thमध्ये काही विद्यार्थी आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी FYला ॲडमिशन घेतलं त्यापैकी काही विद्यार्थी TYला 12thमध्ये या ठिकाणी ते सायन्सला होते. आता सायन्सहून कॉमर्सला आल्यानंतर ताबडतोब आपल्याला अकाउंट्सचं काही ओळख नसते. हा टॉपिक असा आहे की याला एवढं बेसिक नाही आहे. हा टॉपिक थोडासा वेगळा टॉपिक आहे, म्हणजे सगळ्यांना समजण्यासारखा आहे ताबडतोब. आणि म्हणून काही विद्यार्थी सायन्सहून आले असतील किंवा काही विद्यार्थी MCVCहून आले असतील तर त्यांना हा पिसमिल डिस्ट्रीब्युशन नावाचा टॉपिक सोपा जातो. या दृष्टिकोनातून आपण पहिल्यांदा या ठिकाणी पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हे बघू. आता 12thमध्ये असताना या ठिकाणी तुम्ही डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म नावाचा एक टॉपिक शिकलेले आहे. डिझोल्युशन याचा अर्थ काय? डिझोल्युशन याचा अर्थ वाइंडिंग अप. वाइंड अप म्हणजे काय करणं? गुंडाळून घेणं. किंवा त्याला दुसरं म्हणतात शटडाऊन. शटडाऊन म्हणजे बंद करणं किंवा त्याला क्लोज डाऊन म्हणजे बंद करणं. 12thमध्ये असताना तुम्ही ॲडमिशन नावाचा टॉपिक शिकले, डेथ ऑफ पार्टनर नावाचा टॉपिक शिकले, तिथे रिटायरमेंट ऑफ पार्टनर नावाचा टॉपिक शिकले. या सगळ्या टॉपिकमध्ये पार्टनरचे जे रिलेशन आहे, पार्टनरमधले जे संबंध आहे ते या ठिकाणी बदलतात. पण डिझोल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये जिथं पार्टनरशिप संपुष्टात येते, जिथे पार्टनरशिपचं विसर्जन होतं, डिझोल्युशन या शब्दाचा अर्थ होतो विसर्जन करणे. विसर्जन करणे म्हणजे काय? पार्टनरशिप फर्म बंद करून टाकायची, पार्टनरशिप फर्म वाइंड अप करायची, पार्टनरशिप फर्म या ठिकाणी क्लोज डाऊन करायची. त्याला म्हणतात या ठिकाणी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म.
मग एकदा की पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन झालं की त्याच्या पुढे या ठिकाणी स्टेप असते, ती म्हणजे जे पैसे येतील सगळ्यात पहिल्यांदा पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला ज्या ज्या ॲसेट असतील त्या सगळ्या ॲसेट घ्यायच्या, बाजारामध्ये विकून टाकायच्या आणि विकल्यानंतर जसजसे पैसे येतील त्या पैशाचं डिस्ट्रीब्युशन करायचं, वाटप करायचं. त्या पैशाचं वाटप करणं त्यालाच म्हणतात पिसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. म्हणजेच थोडक्यात पैशाची तुकड्या तुकड्यांनी केलेली वाटप त्याला म्हणतात पिसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मग आता या पिसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश करत असताना या ठिकाणी एकदा की डिझोल्युशन झालं की देअर आर मेन टू स्टेप, महत्त्वाच्या 2 स्टेप असतात. फर्स्ट रिअलायझेशन ऑफ ॲसेट, सगळ्या ॲसेट बाजारामध्ये विकून टाकायच्या. आपल्याला सगळ्यांना बॅलन्स शीट माहिती आहे. मॅक्झिमम विद्यार्थी 12th कॉमर्समधूनच आलेले आहे. काही थोडे विद्यार्थी असे असतील की ते सायन्सहून आलेले असतील, त्यांना बॅलन्स शीटची ओळख नसेल, पण ती होईल हळूहळू. तर या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी ज्या ज्या ॲसेट्स असतील त्या ॲसेट, मग प्लांट अँड मशिनरी असेल, फर्निचर असेल किंवा या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग असेल, तर या सर्व ॲसेट स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सेल आउट केल्या जातात, म्हणजेच रिअलाईज केल्या जातात. आणि जसजसे पैसे येतील तसतसे पैशाचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, त्याला म्हणतात सेकंड स्टेप असते डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करताना कॅशचं डिस्ट्रीब्युशन करायचं, पण सगळ्यात पहिले पैसे द्यायचे कोणाला? सगळ्यात पहिले पैसे द्यायचे कोणाला या ठिकाणी? तर त्याच्यासाठी प्रायोरिटी किंवा ऑर्डर ऑफ पेमेंट असतं की सगळ्यात पहिले पैसे कोणाला द्यायचे. प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्य. मग आता प्राधान्याने पैसे द्यायचे कोणाला? तर आपल्याला माहिती आहे, जसं तुम्ही आत्ताच ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणाला? ज्याला जास्त पर्सेंटेज आले असेल त्याला पहिली प्रायोरिटी. एखादा 80% विद्यार्थी असेल त्याला पहिलं ॲडमिशन दिलं जातं, नंतर 78% विचार केला जातो, नंतर 75% विचार केला जातो. तसं इथे सुद्धा पेमेंट देताना प्रायोरिटी ही सगळ्यात महत्त्वाची असते. मग ही प्रायोरिटी नेमकी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला असते? तर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी इज अ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आता व्हॉट इज रिअलायझेशन एक्सपेन्सेस? रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे नेमकी काय आहे? ती ॲसेट सेल करताना जो काही खर्च होतो त्या खर्चाला या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हणतात. समजा ही पार्टनरशिप फर्म आता बंद झाली, मग हिच्यातली प्लांट अँड मशिनरी किंवा फर्निचर विकायचं आहे. मग विकायला घेऊन गेले एखादी ॲसेट कुठेतरी, तर विकताना किंवा एखादी प्लांट अँड मशिनरी विकायची, पण ती जर चांगल्या पद्धतीने रिपेअर्स केली तर तिचे आणखी 2 पैसे वाढतील. मग ते रिपेअरिंगचा जो काही खर्च आहे त्या खर्चाला या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हणतात. मग सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय असते? तर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी इज रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आणि सेकंड प्रायोरिटी असते ती म्हणजे आउटसाईड लायबिलिटी किंवा त्याला म्हणतात थर्ड पार्टी लायबिलिटी. आउटसाईड लायबिलिटी म्हणजे काय? बाहेरच्या लोकांचं देणं किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी या ठिकाणी द्यावं लागते. आता रिअलायझेशन एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेडीमेड दिलेली असते की 6,000 की 10,000 का 20,000 का 25,000 एवढा रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे. पण आउटसाईड लायबिलिटीमध्ये सगळ्यात पहिले पैसे द्यायचे कोणाला? आउटसाईड लायबिलिटीमध्ये. आणि म्हणून आउटसाईड लायबिलिटी देताना त्या आउटसाईड लायबिलिटीचं काही क्लासिफिकेशन असतं. तर या प्रामुख्याने 3 पद्धतीच्या आउटसाईड लायबिलिटीज असतात. त्यातली सगळ्यात पहिली लायबिलिटी असते ती म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटीज, दुसरी असते ती म्हणजे इंटरनल लायबिलिटीज, आणि तिसरं असतं ते म्हणजे कॅपिटल अकाउंट्स. आता एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये कोण येतं? तर एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये 3 या ठिकाणी लायबिलिटीज येतात. फर्स्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, सेकंड सेक्युअर्ड क्रेडिटर्स, थर्ड अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे ज्या देण्याला प्राधान्य असतं, जे देणं द्यावंच लागतं त्याला म्हणतात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. फॉर एक्झाम्पल, जर आपली पार्टनरशिप फंड बंद झाली तर गव्हर्नमेंटचे जे काही ड्यूज असतात ते गव्हर्नमेंटचे ड्यूज पहिल्यांदा द्यावेच लागतात. काही जर झालं तर गव्हर्नमेंटचे ड्यूज दिल्याशिवाय या ठिकाणी गव्हर्नमेंटचे ड्यूज आपल्याला द्यावेच लागतात. मग गव्हर्नमेंटच्या ड्यूजमध्ये काय येतं? इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, म्युन्सिपल टॅक्स असेल
किंवा कुठला अक्ट्राय असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जे देण्याला पहिलं प्राधान्य असतं ते सगळं देणं येतं प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय? ज्या देण्याला पूर्ण प्राधान्य आहे, जे देणं द्यावंच लागेल त्याला म्हणतात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि सगळ्यात पहिल्यांदा ते द्यावं लागतं. मग इन्कम टॅक्सचे पैसे असतील, GST असेल, हे सगळं ऑल टाईप्स ऑफ द गव्हर्नमेंट ड्यूज आर इन्क्लुडेड इन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. दुसरे जे काही येते म्हणजे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय? तर सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे ज्या देण्याला काहीतरी सेक्युरिटी आहेत. त्याच्यामध्ये येतो मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोन म्हणजे नेमकी काय? जर आपण एखादे ॲसेट मॉर्गेज ठेवून जर लोन घेतला असेल तर त्याला म्हणतात सेक्युअर्ड लोन. समजा बँकेकडून आपण 1 लाख कर्ज लोन घेतलेलं आहे, पण त्याच्या बदल्यात आपण 2 लाखाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे मॉर्गेज ठेवलेली आहे. म्हणजे त्या देण्याला काय आहे? पूर्णपणे सिक्युरिटी आहे. ते देणं या ठिकाणी द्यावं लागणार आहे. सिक्युरिटी सुरक्षित देणं येते. आणि म्हणून एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये सेकंड येतं ते म्हणजे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. तिसरं जे आहे ते म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे ज्याला देण्यासाठी कुठलीही सिक्युरिटी नाही, ज्या देण्यासाठी आपण केव्हाही 2 हात वरती करू शकतो, त्याला म्हणतात अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून आपण माल घेतो ते सन्ड्री ट्रेड क्रेडिटर्स असतील किंवा सन्ड्री क्रेडिटर्स असतील, तर या सन्ड्री क्रेडिटर्सला आपल्याला कुठल्याही पद्धतीची सिक्युरिटी आपण त्यांना दिलेली नसते. किंवा बिल्स पेबल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? एक्सेस अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम बँक कंपॅरिझन बँक बॅलन्स. आपल्या अकाउंटमध्ये शिल्लक आहे 10,000 आणि आपण विड्रॉ करतो 20,000, म्हणजे 10,000चा ओडी आपल्या नावावर असतो, त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. ते कशामध्ये येतं? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. ज्या देण्याला कुठलीही सिक्युरिटी नाही ते देणं येतं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. आणि या तिन्ही लायबिलिटीज येतात प्रेफरन्शियल लायबिलिटीजमध्ये, म्हणजे तिन्ही येतात एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये. मग या लायबिलिटीजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या एक्सटर्नल लायबिलिटीज द्याव्या लागतात. एक्सटर्नल म्हणजे सगळ्या बाहेरच्या लोकांचं देणं आहे. एकदा की हे बाहेरच्या लोकांचं देणं देऊन झालं की मग द्यावं लागते इंटरनल लायबिलिटीज. इंटरनल लायबिलिटीमध्ये काय येतं? इंटरनल लायबिलिटीमध्ये येत असतं लोन फ्रॉम पार्टनर्स. पार्टनर लोकांकडून जर लोन घेतला असेल फर्मने, समजा एका फर्ममध्ये 3 पार्टनर आहे, पार्टनर ए, पार्टनर बी, पार्टनर सी. त्यापैकी एने आणि बीने फर्मला लोन दिलेलं आहे. मग आता पार्टनरशिप फर्म बंद झाली, पहिल्यांदा त्यांनी जे लोन दिलं त्यांना द्यावं लागेल. म्हटल्यानंतर इंटरनल लायबिलिटीज लोन फ्रॉम पार्टनर्स ही इंटरनल लायबिलिटीज द्यावी लागते. आणि एकदा किती इंटरनल लायबिलिटीज दिल्यानंतर मग द्यावं लागतं पार्टनरचं कॅपिटल. आता हा जो सिक्वेन्स आहे हे सगळं पार्टनरचं कॅपिटल द्यायचं आहे. पण 3 पार्टनर आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, पण कोणाला पहिल्यांदा पैसे द्यायचे? कोणत्या पार्टनरचं कॅपिटल पहिल्यांदा द्यायचं? आणि ते कसं द्यायचं? तर त्याच्यासाठी या ठिकाणी पिसमिल डिस्ट्रीब्युशनच्या एकंदरीत 2 मेथड या ठिकाणी आहेत. त्यापैकी पहिली मेथड आहे ती म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड आणि दुसरी मेथड आहे ती म्हणजे मॅक्झिमम लॉस मेथड. त्यापैकी मागच्या वर्षापासून त्यांनी सिलेबसमधली मॅक्झिमम लॉस मेथड काढून टाकली आणि एकच मेथड ठेवली आहे ती म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड. मग या सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये नेमकी काय आहे ते आपण बघूया. या सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये या कॅपिटल मेथडचे या ठिकाणी जवळपास 5 नावं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला कधी कधी 1 मार्क तुम्हाला हे नावं देऊन जातो. फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये हे नाव उलटे पालटे करून विचारले जातात. मग सरप्लस कॅपिटल मेथड इज ऑल्सो नोन ॲज काय काय म्हणतात त्याला? प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणतात, त्यालाच एक्सेस कॅपिटल म्हणतात, त्यालाच हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल म्हणतात, त्यालाच क्वोशंट कॅपिटल म्हणतात, त्यालाच ॲब्सोल्यूट कॅपिटल म्हणतात. असे वेगळे नावं या ठिकाणी 5 ते 6 नावं या सरप्लस कॅपिटलला आहेत. हे कॅपिटलचे नावं का लक्षात ठेवायचे? कारण नेमके एक्झामला विचारले जातात, कधी कधी फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारतात. सरप्लस कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज आणि तिथं 3-4 ऑप्शन दिलेले असतात, त्याच्यापैकी एकाचं नाव याच्यामध्ये असतं. तर तुम्हाला या ठिकाणी हे जर माहीत असेल तर मग 1 मार्क्स मिळतो. किंवा कधी कधी ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारतात. एक्सेस कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज अ क्वोशंट कॅपिटल, इट इज ट्रू. तर आपल्याला जर नावं सगळे माहीत असेल तर आपल्याला ते ट्रू 1 मार्क्स देऊन जातं.
आणि त्याच्यामुळे सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये या ठिकाणी या पद्धतीने एकंदरीत नाव आहे. पण आता हे सरप्लस कॅपिटल नेमकी शोधायचं कसं ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. आता स्टेप्स फॉर फाइंडिंग सरप्लस ऑफ एक्सेस कॅपिटल. प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं असतं. सपोज आपण मानूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 3 पार्टनर दिले ABC. प्रत्येकाचं कॅपिटल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. एचं कॅपिटल दिलं आहे 75,000, बीचं दिलेलं आहे 45,000 आणि सीचं दिलं आहे 15,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांनी या ठिकाणी बाकीच्या काही लायबिलिटीज दिलेल्या आहे, ॲसेटला ॲसेट दिलेलं आहे. मग हे सरप्लस कॅपिटल शोधायचं कसं? आता काही जण असं म्हणतील की या ठिकाणी 75,000 एचं कॅपिटल आहे म्हणून पहिल्यांदा एला पैसे द्यायचे. तसं नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या तिन्ही पार्टनरपैकी एका पार्टनरचं आपल्याला एक्सेस कॅपिटल शोधायचं आहे. मग हाऊ फाइंडिंग दी सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल कसं फाइंड आउट करायचं? सरप्लस कॅपिटल फाइंड आउट करताना या ठिकाणी काही महत्त्वाच्या स्टेप आहे. त्यासाठी पहिलं स्टेटमेंट तयार करावं लागतं. त्या स्टेटमेंटचं नाव असतं स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. त्याचे कॉलम घेताना 4 कॉलम घ्यायचे असतात. पहिला कॉलम असतो पर्टिक्युलर्स. जेवढे पार्टनर्स दिले असतील त्या पार्टनरचे नावं घ्यायचे. पार्टनर ए, पार्टनर बी, पार्टनर सी. आता मी ते ABC म्हणतो, तिथे काही नावं असतील. जे नावं असतील ते आपण घेऊन टाकायचे. सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल जे दिलेलं आहे ते कॅपिटल त्या पार्टनरचं त्याच्या कॉलममध्ये कॅपिटल ठेवून द्यायचं. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर प्रॉफिट दिला असेल, कुठला रिझर्व दिला असेल, कुठला फंड्स दिला असेल, तर रिझर्व असेल किंवा फंड्स असेल किंवा प्रॉफिट असेल तर हा रिझर्व, फंड्स, प्रॉफिट त्या कॅपिटलमध्ये या ठिकाणी काय करायचा? ॲड करायचा. म्हणजेच काय करायचा? त्या PS रेशोमध्ये पार्टनरचा प्रॉफिट शेअर रेशो दिलेला असतो. समजा वरती त्यांनी सांगितलं असतं PS रेशो इज 3:1, 3:2:1. जो काही दिलेला असेल तो त्या रेशोमध्ये हा प्रॉफिट किंवा हा रिझर्व किंवा हा फंड या तिन्ही पार्टनरांना वाटून द्यायचं. म्हणजेच काय करायचं? त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं. बॅलन्स शीटच्या ॲसेटला जर लॉस दिला असेल, आता लॉस ॲसेटला का असतो? कारण लॉसचा बॅलन्स असतो डेबिट आणि ॲसेटचा बॅलन्स असतो डेबिट. कॅपिटलचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट. प्रॉफिटचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट. रिझर्वचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट. फंडचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट. क्रेडिट काय होत असतं? ॲड. म्हणून कॅपिटलमध्ये हे ॲटम्स काय होतात? ॲड. आणि लॉसचा बॅलन्स कुठला असतो? डेबिट. मग क्रेडिट डेबिट काय होतं? लेस. म्हणून लॉस हा काय केला जातो? लॉस या ठिकाणी या कॅपिटलमधून लेस होतो. मग लॉस जर असेल तर तो PS रेशोमध्ये वाटायचा. तो काय करायचा? कॅपिटलमधून लेस करून टाकायचा. एकदा हे ॲडजस्टेड फायनल कॅपिटल झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलला त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने भागायचं. डिवायडेड बाय ईच पार्टनर्स कॅपिटल बाय हिज प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलला त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने भागायचं. भागल्यानंतर जे उत्तर येईल, समजा आपण असं मानू 75,000, 45,000 आणि 15,000 असं तिघांचं कॅपिटल आहे. 75ला 3नी भागलं म्हणजे किती येतील? 25,000. 45ला 2नी भागलं म्हणजे किती येतील? 22,500. 15,000ला 1नी भागलं म्हणजे किती येतील? 15,000. मग पहिल्या पार्टनरचा शेअर आला किती आला? पहिल्या पार्टनरचा शेअर आला तो आला या ठिकाणी 75/3 किती येतो? 25,000. दुसऱ्याचा 45/2 किती येतो? 22,500. आणि तिसऱ्याचा 15,000/1 किती येतं? 15,000. मग दुसरी स्टेप असते दी पार्टनर्स हू शेअर इज मिनिमम टेकन ॲज अ बेस. या तिघांमध्ये छोटा शेअर कोणाचा आहे? सीचा आहे. किती येतो? 15,000. तो काय करायचा? बेस म्हणून घ्यायचा. आणि ह्या 15,000 काय करायचं? 3ला गुणायचं, 2लाही गुणायचं आणि 1ला गुणायचं. मग 15,000 गुणिले 3 केले तर 15 किती येतील? 45. एच्या कॉलममध्ये येतील 45. 15,000 गुणिले 2 केल्यानंतर बीच्या कॉलममध्ये येतील 15×2 30 आणि सीच्या कॉलममध्ये 15,000 गुणिले किती येतील? 15,000. एकदा की या ठिकाणी या शेअरनी गुणल्यानंतर
या 75मधून या ठिकाणी आपण 15,000 गुणले 3 केले, 75मधून 45 वजा करायचे. 75मधून 45 गेले म्हणजे किती येईल? सरप्लस कॅपिटल एचं सरप्लस कॅपिटल येईल 30,000. बीचं कॅपिटल होतं 45, 45मधून 30 गेले म्हणजे किती येतील? या ठिकाणी 15,000. आणि सीचं कॅपिटल होतं 15,000तून 15,000 लेस केल्यानंतर येईल नील. मग पहिल्या स्टेपमध्ये या दोन्ही पार्टनरांचं सरप्लस कॅपिटल आलं. कोणाकोणाचं? एचं आणि बीचं. एचं किती आलं? या ठिकाणी 30,000 आणि बीचं आलं 15,000. मग दुसरी स्टेप इथे कंप्लीट झाली, ती पार्टनर्स हुज शेअर इज मिनिमम टेकन ॲज अ बेस. आणि लास्ट स्टेप या ठिकाणी असते टेकिंग मिनिमम शेअर ॲज अ बेस आणि फाइंडिंग सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल आलं, एचं आलं 30, बीचं आलं 15. जोपर्यंत एका पार्टनरचं सरप्लस कॅपिटल येत नाही तोपर्यंत या स्टेप अशाच चालू ठेवायच्या. ज्यावेळेस एका पार्टनरचं सरप्लस कॅपिटल येईल त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आल्यानंतर एकदा की आलं किंवा आपल्याला करायचं असतं पिसमिल डिस्ट्रीब्युशन. पिसमिल डिस्ट्रीब्युशन. पिसमिल डिस्ट्रीब्युशनमध्ये या ठिकाणी प्रोसिजर असते. आता हे पिसमिल डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? आपण पहिलं स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल केलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट तयार करायचं डिस्ट्रीब्युशनचं. आता प्रत्यक्षात तुम्हाला त्याचा तो प्रॉब्लेम दाखवतोच, पुढच्या व्हिडिओमध्ये येईल असतो. मग डिस्ट्रीब्युशन करताना सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे बॅलन्सेस असतील ते सगळे बॅलन्सेस आपण त्या कॉलममध्ये ठेवून द्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चौथी स्टेप बघा, पेड रिअलायझेशन एक्सपेन्सेस. सगळ्यात पहिल्यांदा काय पेड करायचं? रिअलायझेशन एक्सपेन्सेस. नंतर काय पेड करायचं? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड केल्यानंतर काय द्यायचे? सेक्युअर्ड क्रेडिटर्स. सेक्युअर्ड क्रेडिटर्स दिल्यानंतर काय द्यायचं? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स दिल्यानंतर या ठिकाणी मग द्यायचं पार्टनरचं लोन. पार्टनरचं लोन दिल्यानंतर मग द्यायचं ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल देऊन झाल्यानंतर मग द्यायचं सरप्लस कॅपिटल आणि मग उरलेले पैसे तिन्ही पार्टनरांना त्यांच्या PS रेशोमध्ये वाटून द्यायचे. हा टॉपिक असा आहे की हा टॉपिक फक्त वाटाघाटीचा आहे. याच्यामध्ये फारसं बेसिकच्या रिलेटेड नाही आहे. हा वाटाघाटी म्हणजे पैसे वाटायचे कसे, ते वाटताना त्याचा जो या ठिकाणी सिक्वेन्स येतो चुकता कामा नाही. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तर रिअलायझेशन लॉस येईल किंवा प्रॉफिट येईल. समजा रिअलायझेशन लॉस किंवा प्रॉफिट जो येईल त्याचा रेशो काढल्यानंतर आणि प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला जो रेशो दिला आहे हा दोन्ही रेशो टॅली झाले तर समजायचं की आपला प्रॉब्लेम 100% क्लिअर आला आहे, कुठेही चुकलेला नाही. समजा प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिलेलं आहे 3:2:1 आणि सगळ्यात शेवटी उत्तर आलं आपलं रिअलायझेशन लॉस आला समजा 15,000, 10,000 आणि 5,000. या तिघांचा रेशो काढला तर 5×1=5, 5×2=10, 5×3=15. किती रेशो येतो? 3:2:1 आणि प्रॉब्लेममध्ये किती दिलं आहे? 3:2:1. याचा अर्थ आपण सोडवलेला प्रॉब्लेम हा 100% क्लिअर आहे, त्यात कुठेही चूक झालेली नाही. आणि म्हणून या पद्धतीने पिसमिल डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ओके, थँक्यू.